नमस्कार, मी अक्षय दावडीकर. आपल्या खाद्यदिंडीच्या या प्रवासामध्ये आज आपल्या सोबत आहे श्यामसुंदर सोनर महाराज. आज आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत की दिंडीबरोबर जी पंढरपूरला जाते त्याचं फूड मॅनेजमेंट कसं आहे आणि एकंदरीत ज्यावेळेस वारकरी प्रवास करतो तो भक्तीच्या रसामध्ये तल्लीन असतो, त्याला वेध लागलेलं असतं पंढरपूरकडे जाण्याचं, पण त्याची जी ऊर्जा असते ती मात्र रोजच्या खानपानामधून येते. ज्यावेळेस पुण्यामध्ये पालखी प्रवेश करते त्यावेळेस जे बंद झालेले पुण्याचे जे दरवाजे आहे ते पालखीच्या वेळेस उघडे होतात आणि साधारण 10 लाख पेक्षा लोक पुण्यामध्ये प्रवेश करतात पालखीच्या निमित्ताने. परंतु एकही वारकरी या दरम्यान उपाशी राहत नाही. यावेळेस पुणेकर सुद्धा भरभरून आपल्या परीनं वाऱ्यांच्या सेवेमध्ये अन्नदान करत असतात. या संदर्भामध्ये मी महाराजांशी बोलणार आहे. महाराजांची ओळख सर्वांना आहे. आज त्यांनी अनेको कीर्तनं केलेली आहेत. परंतु महाराज, आजचा विषय हा भक्तीचा जरी नसला पण तो वारीचा आहे आणि वारीमध्ये फूड मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये जास्त आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की ज्यावेळेस वारीचं नियोजन होतं त्यावेळेस पहिल्यांदा नियोजनामध्ये भाग येत असेल की वारकऱ्यांच्या जेवणाची, नाश्त्याची किंवा संध्याकाळच्या जेवणाची जी व्यवस्था आहे ती कशी सुरुवात होते? नाही, जेवणाचं महत्व आहेच. तुकाराम महाराज सांगतात की मला जे कीर्तन वगैरे करायचंय या सगळ्या कीर्तनाची सामुग्री काय असेल तर माझे हे सगळे इंद्रिय आहेत. आणि म्हणून भगवंताकडे ते मागणी करतात की कथेची सामुग्री देह अवसानावरी नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. ही सगळी गात्र आहेत आमची कीर्तनकाराची, वारकऱ्यांची. ही गात्र ही आमच्या वारीचा प्रमुख भाग आहे. आणि हे जर नीट राहायचं असेल तर त्याच्यामध्ये फूड मॅनेजमेंट किंवा अन्न व्यवस्थापन मराठीमध्ये बोलायचं झालं तर हे फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही म्हणाल ते खरं आहे की ज्या वेळेला एखादा नवीन दिंडी चालक दिंडीचं नियोजन करायला लागतो त्यावेळेला त्याच्यामध्ये दोन पहिले भाग होतो. जे तो टाळकरी कसे असतील, पकवास कोणता घ्यायचा, त्याच्यामध्ये विनेकरी कसे असतील याचा विचार करत नाही. निवासाची व्यवस्था कशी करता येईल मला आणि जेवणाची व्यवस्था कशी करता येईल मला याचा विचार केला जातो. आणि म्हणून तुम्ही म्हणाल तसं पुणेकर हे त्याच्यामध्ये दानशूर आहेत. आणि म्हणून जशा दिंड्या पुण्यामध्ये प्रवेश करतात तसं प्रत्येक दिंडीच्या अन्नदानाची व्यवस्था ही पुणेकरांनी उचललेली आहे. पण ज्या ठिकाणी जे नवीन दिंडी चालक आहेत त्या दिंडी चालकांचा पुण्यामध्ये फार परिचय नसेल तर मग ते त्यांच्या भागामध्ये फिरतात आणि त्यांच्या भागामध्ये फिरून त्याच्यासाठी अन्नदानासाठी काही रक्कम असेल किंवा त्याचा शिदा असेल तो त्यांच्याकडून घेतला जातो. प्रत्येक दिंडीमध्ये एक अन्न व्यवस्थापनाचं स्वतंत्र एक वाहन असतं. त्या वाहनामध्ये गॅस सिलेंडर असतो, भाज्या असतात, तेल, मीठ, मिरचू हा सगळं हे सगळ्या व्यवस्था असतात. आणि ज्यावेळेस सकाळी दिंडी ज्या ठिकाणाहून निघणार आहे बाकीचे वारकरी आंघोळ करण्यामध्ये इतर त्यांच्या नित्यनियमामध्ये व्यस्त असताना ही टीम मात्र त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यामध्ये इकडे व्यस्त असते. आणि त्या आपल्या बरोबर आणलेल्या याच्या माध्यमातून गॅस शेगडी आणि त्याच्यातून ते त्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करतात. त्यांचं एकदा त्यांचं वारकऱ्यांचं पोट भरवलं की ते पुढच्या दुपारच्या मुक्कामापर्यंत पोहोचतात आणि तिथे पुढच्या जेवणाची ती तयारी करतात. पण ह्याच्यासाठी जे अन्न तयार करायचं जे काम असतं हे वारकरीच करतात का स्पेसिफिक असे काय आचारी वगैरे ते आपण हे करतो? हे कशा पद्धतीने काम चालतं? नाही, बहुतेक हे वारकरी म्हणजे त्याच्यातले वारकरी नसतीलच असं नाही. पण काही लोकांना एक अभंग येत नाही, एक कीर्तन काय माहिती नाही, कधी प्रवचन माहिती नाही. पण मला या वारकऱ्यांची सेवा करायची. मला जर ही वाजवता येत नसेल, मला जर कीर्तन करता येत नसेल तर जे कीर्तन करतात ते या संत विचाराचे पाईक आहेत किंवा संत विचार लोकांपर्यंत घेऊन जात आहेत. यांची जर मी व्यवस्था केली तर मला त्याच्यातून जे काही त्यांना साध्य होतंय त्यातला काही हिस्सा मला मिळणार आहे. मग ते पुण्याच्या रूपाने असेल, सत्कार्याच्या रूपाने असेल, असं वाटत असल्यामुळे अनेक एरवी आपला कॅटरिंगचा व्यवसाय करणारे जे आचार्य आहेत, आचार्य मंडळ आहे, ते या वारीमध्ये सहभागी होतं आणि त्याची व्यवस्था करतात. हे फक्त एका दिवसाचं काम नाहीये, तर हे जवळजवळ जोपर्यंत वारी पंढरपूर पर्यंत जात नाही तोपर्यंत हे काम अखंडपणे चालू असतं. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये एका दिंडीमध्ये साधारण माझ्या माहितीप्रमाणे 50, 100, 150 लोक असतात. व प्रत्येकाला काही ना काहीतरी आजार असतो. म्हणजे आपण जसं म्हणतो शुगर आहे किंवा बीपी आहे. मग अशा वेळेस त्यांची काळजी कशी घेतली जाते की मग स्पेसिफिक त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवलं जातं का त्याचं तुम्ही मॅनेजमेंट कसं करता? नाही, याच्यामध्ये स्पेसिफिक असं फार जेवण बनवलं जात नाही. पण कुठल्याही याला आजाराला ते हानिकारक होणार नाही याची मात्र काळजी घेतली जाते. आणि त्याच्यामुळं पाणी वापरत असताना सुद्धा जे पाणी टेस्ट केलेलं आहे
आमच्या बरोबर जे टँकर असतात त्याचं पण व्यवस्थापन एक आहे विशिष्ट, की आता प्रवासामध्ये म्हणजे महानगरपालिका क्षेत्रामधलं पाणी हे फिल्टर करून त्याच्यामधलं जे लोकांना पिण्यास योग्य आहे अशा प्रकारचंच पाणी शहरामध्ये येतं. त्यामुळे शहरामध्ये ती फार काळजी घ्यावी लागत नाही. पण ज्या वेळेला शहराच्या बाहेर दिंड्या निघतात, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची दिंडी ज्या वेळेला सासवडच्या दिशेने जाईल, तुकाराम महाराज दिंडी ज्यावेळेला लोणी काळभोर आणि या पट्ट्यावर निघेल, त्यावेळेला त्या रूटवर ज्या विहिरी आहेत त्या विहिरी प्रशासनाच्या वतीने तपासल्या जातात. त्या विहिरीतलं पाणी तपासलं जातं आणि ते पाणी तपासल्यानंतर ते पिण्यायोग्य आहे की नाही हे बघितलं जातं. आणि ते पिण्यायोग्य जर नसेल आणि जवळपास मग दुसरी विहीर शोधली जाते आणि तशी विहीरच त्या पट्ट्यात नसेल तर मग ते पाणी पिण्यायोग्य कसं करता येईल याचं प्रशासन काळजी घेतं आणि त्याच्यानंतरच ती विहीर ही टँकर भरण्यासाठी दिली जाते. आणि मग विशिष्ट वेळ हा ज्या दिंडीमधले टँकर आहेत, जसं अन्न व्यवस्थापनासाठी एक स्वतंत्र वाहन असतं तसंच ह्या सगळ्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा एक वाहन असतं. आणि मग त्या सगळ्या टँकर्सना त्या दिंडी विहिरी खुल्या केल्या जातात किंवा तिथं भरण्याचीच प्रशासनातर्फे व्यवस्था केली जाते. आता ज्या पद्धतीने तुकाराम मुंढे तुम्ही बातम्या वाचल्या असतील की त्यांनी खाद्यपदार्थाच्या संदर्भात एक मोठी कारवाईची हे केली, कारण मूळ प्रश्न आहे तो खाद्यची जी सुरक्षता आहे त्याचं जे स्टँडर्डायझेशन आहे. तर मग ह्या वारीमध्ये ज्यावेळेस आपण खाद्यपदार्थ तयार करतो त्यावेळेस आपण विशेष काय काळजी घेतो की ज्याच्यामुळे आपल्यासोबत जे वारकरी प्रवास करतायत त्यांना कुठल्या पद्धतीचा त्रास होऊ नये, आपण कशा पद्धतीची काळजी घेतो? जसं म्हणजे पाण्यापासूनच सुरुवात केली जाते, कारण बहुतेक जे आजार आहेत ते पाण्याच्या माध्यमातूनच होतात. बरोबर. वारीच्या विशेषतः पावसाळ्याच्या काळात आपली दिंडी ही बऱ्याचदा पावसाळ्याच्या काळात असते आणि या पावसाळ्याच्या काळात जे होणारे आजार आहेत ते पाण्याच्या माध्यमातून होतात. म्हणून पहिली काळजी पाण्याची घेतली जाते आणि नंतर मग जो काही आपल्या बरोबर येणारा भाजीपाला आहे किंवा अन्नधान्य आहे ते सुद्धा चांगल्या तऱ्हेचं असेल याची काळजी घेतली जाते. जसं पुण्यामधले काही लोक आहेत की जे लोक स्वतःहून अन्नदान त्या ठिकाणी करतात, तसंच वारीच्या वाटेवर सुद्धा काही लोक स्वतः त्या ठिकाणी सगळं जेवण तयार करून ठेवतात आणि वारकऱ्याला त्या ठिकाणी बोलवतात. पण जिथे तशी व्यवस्था नसते तिथं दिंडी चालकच ती सगळी व्यवस्था करतात. आणि बहुतेक दिंडी चालक, कारण घरातून निघाल्यानंतर जे वयोवृद्ध वारकरी आहेत ते बरोबर पाठवत असताना त्यांची जे मुलं आहेत ते सांगतात की बाबांची काळजी चांगली घ्या, त्यांना काही म्हणून जसे घरचे माणसं आपल्या पाल्यांचा असेल किंवा पाल्य मुलांचा असेल काळजी घेतात, तशी काळजी इथं दिंडीमध्ये हे आमचे दिंडी चालक घेत असतात, त्याचं व्यवस्थापन. मला तुम्हाला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की ज्यावेळेस आपण दिंडींचा प्रवास चालू होतो आणि याच्यामध्ये काही वारकऱ्यांना जशी सुविधा दिली जाते, अर्थात त्याच्यामध्ये जेवण असेल, राहण्याची व्यवस्था असेल, बऱ्याचदा मी काही ठिकाणी पाहतो पेंडॉल्स मध्ये पण उभे केले. सगळा मूळ प्रश्न येतो तो म्हणजे निधी संकलनाचा. तर मग ज्यावेळेस एखादा दिंडी चालक आहे मग त्याच्यासाठी ती निधी संकलन कसं होतं, त्याचं मॅनेजमेंट कसं असतं? ज्या भागामध्ये बहुतेक हे दिंडी चालक हे कीर्तनाशी संबंधित असतात म्हणून त्या भागामध्ये पूर्वीच्या काळामध्ये फड परंपरा जास्त प्रभावित आजही आहे ती, पण आता त्या फड परंपरेशिवाय वेगळ्या दिंड्यांनी पण निघतायत. तर ती फड परंपरा अशी की जरा एखादा विभाग असेल म्हणजे आजरेकर फड असेल तर आजरा परिसरामधल्या लोक त्याच्यामध्ये सहभागी व्हायचे. मग त्यांची एक सिस्टीम असायची, त्यांचा एक स्वतंत्र असा भक्त संप्रदाय असायचा. तर मग ते त्या फडाशी जोडले जायचे आणि मग ते जे फडाच्या भक्ती परंपरेमधले लोक आहेत मग दिंडीला वारकरी निघाले. मी त्या फडाचा पाईक आहे पण माझा उद्योग व्यवसायामुळे मी तिकडे जाऊ शकत नाही, मग मला वारीमध्ये सहभागी होता येत नसेल किमान जे वारीमध्ये चाललेले लोक आहेत त्या वारकऱ्यांसाठी आपण काहीतरी सुविधा दिल्या पाहिजेत. आणि म्हणून ते त्या फडाचे जे पाईक आहेत ते भक्त मंडळी त्या जेवणासाठी स्वतःहून दान करतात. काही वेळेला जर ती व्यवस्था कमी व्हाय असं वाटत असेल तर त्याच्या जे काही फडकरी मंडळाचे त्या फडाचे प्रमुख असतील ते आपल्या फडातल्या भक्तांना आव्हान करतात आणि ते करतात. नवीन जे आता त्याच्यानंतर दुसरा टप्पा आहे कीर्तनकार. तिथे तशी फड परंपरा नाही पण नवीन कीर्तनकार तयार झाले, त्याचा एक भक्त संप्रदाय तयार झाला, ते आपल्या भक्त मंडळीला आव्हान करतात. आणि जे परंपरेने काही दिवस वारी दिंडीच काढतायत अशी मंडळी सगळ्या रूटवर तो पायलट दौरा केल्यासारखं करतात. कुठे निवासाची व्यवस्था आहे मग तिथे आपल्याला कोणी दान सुविधा भेटेल का, ते भेटत नसेल तर आपल्या परिसरामधल्या काही लोकांना कन्व्हिन्स करून तो निधी मिळवला जातो आणि त्याच्यामधून हे व्यवस्थापन केलं जातं. आणि कोणत्याही नवीन तुम्ही उद्या दिंडीचं सुरू करायला जरी ठरवलं तरी त्याला सुद्धा लोक फार मोकळेपणानं, कारण आज विश्वास ठेवावा असा एकमेव त्याच्यामध्ये कर्मकांड नाही. आता मग अशी चर्चा झाली आपली की जेंडरवरून किंवा जातीवरून वगैरे द्वेष नाही मूळ, आता तो सध्या होऊ लागलेला आहे, ही चांगली गोष्ट नाही. पण ह्याच्यामध्ये सगळ्यांचा विश्वास आहे की या वारकरी संप्रदायाबरोबरच गेल्यानंतरच जे संतांनी पाहिलेलं आनंदी समाजाचं स्वप्न आहे
की कुणी कोणावर जातीवरून द्वेष करणार नाही, धर्मावरून द्वेष करणार नाही, जेंडरवरून द्वेष करणार नाही, माणूस म्हणून एकमेकाकडे पाहतील, अशा प्रकारची व्यवस्था इथं निर्माण करायची असेल तर तो वारकरी संप्रदायाचे निर्माण करू शकतो. असा विश्वास इथल्या लोकांच्या मनामध्ये विश्वास असल्यामुळे ते या सगळ्या व्यवस्थेला स्वतःहून जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करतात. माझा शेवटचे 2 प्रश्न असणार आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं की दिंडीमध्ये साधारण जेवणाचं कुठले कुठले प्रकार तयार केले जातात, म्हणजे आपण त्याला पुणेरी भाषेमध्ये मेनू काय असतो आणि त्यातला सगळ्यात आवडीचा मेनू तुमचा कोणता आहे? त्या भागामधले लोक बहुतेक वारकऱ्यांना विचारतात की बाबा काय तुम्हाला जेवायला आवडेल वगैरे वगैरे. इतकी लोक आमची काळजी घेतात ते. आणि बऱ्याचदा पोळी भाजी आणि वरण भात हा असतो. आणि गोड पदार्थामध्ये कुठे जिलेबी असते, कुठे मोतीचूर लाडू रेडीमेड दिले जातात, कुठे शिरा बनवला जातो, कुठे खीर बनवली जाते, कुठे बासुंदी बनवली जाते. पण याच्यामध्ये हे सगळे वारकरी माझ्याकडे यायला लागलेत. हे तुकाराम महाराजांचं रूप आहेत किंबहुना हे पांडुरंगाचंच रूप आहेत आणि म्हणून यांना जास्तीत जास्त चांगलं आपल्याकडून गेलं पाहिजे म्हणून रोज वेगवेगळे गोड पदार्थ केले जातात. आणि मग गोड पदार्थाचा थोडासा नाही म्हटलं तर कंटाळा येतो. तर एखाद्या दिवशी बेसन भाजी पिठलं भाकरी होते, तिथे मात्र वारकरी खूप आवडीनं खातात. मी तर आता माझ्या दिंडीमध्ये आमचं ह्याचं स्वयंपाकाचं व्यवस्थापन असतं, पण काही ठिकाणी जे अन्नदाते आहेत ते आपला एखादा स्टॉल लावतात आणि ज्यांची काही व्यवस्था नाही असे वारकरी. तर हे दिंडीमध्ये आलेले वारकरी आहेत, पण एखाद्या काही लोक आहेत की दिंडीमध्ये चालत नाहीत, कुणाच्या दिंडीमध्ये चालत नाहीत. आपला स्वतंत्र एक तर आपला 2 ड्रेस घेतले, एक पिशवी बरोबर घेतली, जिथे असेल तिथे आंघोळ केली आणि जिथे असेल तर जेवले. तर अशासाठी काही स्टॉल लावलेले असतात. आणि मला ज्या ठिकाणी पिठलं भाकरीचा स्टॉल लावलेला आहे असं मला जरी दिसलं, माझ्या दिंडीमध्ये माझ्या जेवणाची चांगली व्यवस्था असली, माझे बरोबर असणारे सहकारी माझी काळजी घेत असली, तरी ती दिंडीमध्ये तिथं पिठलं भाकरी पाहिल्यानंतर मात्र मला मोह आवरत नाही. आणि मी अनेकदा त्या रांगेमध्ये, पण महाराज आहे म्हणून मी तिथे ते रांग पण डिस्टर्ब करत नाही, गुपचूप रांगेमध्ये उभा राहतो आणि ज्यावेळेला माझा नंबर येईल त्यावेळेला पिठलं भाकरी घेऊन निघतात. पुण्यामध्ये नॉर्मली जर पिठलं भाकरी खायचं म्हटलं तर लोक सिंहगडावर जातात, परंतु वारीमध्ये सुद्धा एक चांगला पिठलं भाकरीचा मेनू असतो, हे आज कळालं. एका साधारण दिंडीमध्ये किती लोक असतात? याच्या परंपरेप्रमाणे आहे. जे जुने लोक सगळे आहेत त्यांच्या दिंडीमध्ये आजही 500 पर्यंत 1000 पर्यंतची संख्या आहे. आणि तेवढ्याच लोकांचं 3 टाइम जेवण बनवतात ते. आणि नवीन बनवले जातात. नवीन बनवणारे जे दिंडी चालक आहेत ते आपली जरा पहिल्या वर्षी तपासण्यासाठी 100-50 लोक घेऊन चालतात. 50 पासून सुरुवात होते, मग 100 घेतात. एकदा त्यांना अंदाज आला की मग जेवढे येतील तेवढे घेतात. पण सरासरी जर काढली आपण तर ते 250 ते 300 पर्यंतची सरासरी असते. म्हणजे काहींच्यामध्ये 2-2.5 हजार पण आहेत आणि काहींच्यामध्ये 50 पण आहेत. पण याची जर आपण सरासरी काढली तर सगळ्यांची सरासरी दिंड्याची संख्या काढली तर पण 2-2.5 हजार आपला 200-250 पर्यंत लोक होऊ शकतात. आज या सगळ्या अनुषंगाने तुम्ही काय आव्हान करताल? कारण फूड सेफ्टी बद्दल, अन्न सुरक्षेच्या संदर्भामध्ये वारकऱ्यांनी काय काळजी घ्यावी, तुम्ही काय आव्हान करताल? मी या निमित्ताने एकच सांगेल, बहुतेक दिंडी चालक, बहुतेक जेवण घालणारे हे आपली काळजी घेत, स्वच्छतेची जेवढी काळजी घेता येईल तेवढी घेतात. पण आपण पाहिलं की यावर्षी पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे. देहूमध्ये आणि आळंदीमध्ये अनेक वारकरी पोहोचले नाहीत. प्रशासनही तसं, अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आवाहन केलं की तुम्ही देहू आणि आळंदीमध्ये न पोहोचता पुण्यामध्ये सहभागी व्हा. त्यामुळे पावसाचं प्रमाण जास्त दिसतंय, ओलावा सगळीकडे असणार आहे, त्याच्यामुळे पाणी प्रदूषणाची समस्या जास्त असू शकते. आणि म्हणून मी सर्व वारकऱ्यांना आवाहन करील की आपण जेवत असताना पाण्याची स्वतंत्र जर फिल्टर बाटली घेऊन त्या बाटलीचाच वापर जास्त केला तर बरं होईल. आज महाराजांनी ज्या पद्धतीचं फूड मॅनेजमेंट, अन्न व्यवस्थापनाबद्दल माहिती दिली, त्याचं मूळ कारणच होतं कारण महाराज आज अनेक वर्ष दिंडीमध्ये प्रवास करतायत आणि आपण ज्या पद्धतीचं खाद्यदिंडी हा प्रवास चालू केलेला आहे त्याच्यामध्ये दिंडीमधलं खाद्य व्यवस्थापन, फूड मॅनेजमेंट कसं असतं, हा विषय घेऊन आज आपण महाराजांशी बोललो. महाराज, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतो. आपण पुढच्या प्रवासामध्ये नक्कीच भेटत राहूया. धन्यवाद. रामकृष्ण.